नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. गुलाबजाम म्हटलं की दरवेळी आपण माव्याचे किंवा रेडीमेड मिक्सचे पाकेट आणून बनवून खातो. पण आज मी तुमच्यासाठी अगदी साधी, सोपी, स्वस्त आणि झटपट तयार होणारी गुलाबजामची रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे ब्रेडचे गुलाबजाम. हे गुलाबजाम इतके मऊ आणि रसरशीत होतात की कोणाला समजणार नाही की आपण हे ब्रेडपासून बनवलेले आहेत. चला तर मग आजच्या या गोड रेसिपीला सुरुवात करूयात. गुलाबजाम बनवायच्या अगोदर आपण पाक बनवायला घेऊयात. इथे मी गॅस चालू केलेला नाही आहे. एका पातेल्यामध्ये 1.25 वाटी साखर घेऊयात. त्याच वाटीने 1 वाटी पाणी घालूयात. आता आपण गॅस चालू करूयात. गॅसच्या मोठ्या आचेवर साखर विरघळून घेऊयात. साखर आपण पळीने एकसारखे हलवत राहणार. 5-6 मिनिटे झालेली आहेत. पाण्याला उकळी आलेली आहे, पण साखर अजून पूर्णपणे विरघळलेली नाही आहे. एकसारखे हलवत राहूया. 5-7 मिनिटे झाल्यानंतर साखर आपली आता पूर्णपणे विरघळलेली आहे. अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊया. वेलची पावडर मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करून पातेलं बाजूला ठेवूयात. इथे मी ताजे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. हे स्लाइस 12 आहेत. गुलाबजाम बनवण्यासाठी शक्यतो ताजा ब्रेड वापरायचा आहे. आता याच्या आपल्याला कडा कापून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरीने कडा कापून घ्यायच्या आहेत. या कापून घेतलेल्या ब्रेडच्या कडांचा उपयोग तुम्ही ब्रेड क्रम्ससाठी करू शकतात. हे ब्रेड क्रम्स तुम्ही कटलेट्स बनवण्यासाठी वापरू शकता. याच पद्धतीने सर्व ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. सर्व ब्रेडच्या कडा कापून झालेल्या आहेत. आता एक भांडे घेऊयात. आता या भांड्यामध्ये आपण हाताने ब्रेड कुस्करून घेऊयात. सर्व ब्रेडचे स्लाइस कुस्करून झालेले आहेत. ब्रेड भिजवण्यासाठी इथे मी आता दूध वापरणार आहे. इथे मी अर्धी वाटी उकळून थंड केलेले दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालूया आणि जास्त घट्ट किंवा जास्त मऊ न होता गोळा मळून घेऊयात. ब्रेड भिजवण्यासाठी अर्धी वाटी दूध पुरेसं आहे. ब्रेड अर्धी वाटी दुधामध्ये व्यवस्थित भिजतो. तसेच ब्रेड भिजवत असताना गुठळी राहणार नाही याची काळजीसुद्धा घ्यायची आहे. ब्रेडचा चुरा व्यवस्थित भिजून झालेला आहे. याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे बाजूला ठेवूयात. 5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूयात. याचे आता जास्त छोटे किंवा जास्त मोठे गोळे न बनवता मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊयात. हे बघा, एवढ्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. गोळे बनवत आहे तोपर्यंत आपण गॅसच्या मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. तयार केलेले गोळे आपण एका ताटामध्ये ठेवूयात. गोळे बनवत असताना पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडा तेलाचा हात घेऊन गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रणाचे गोळे बनवून झालेले आहेत. तेलही आपलं चांगलं तापलेलं आहे. गॅसची आच कमी करूयात आणि एक एक गोळा हळूवारपणे तेलामध्ये सोडूयात. गॅसची आच मोठी राहिली तर शेवटचा गुलाबजाम टाकेपर्यंत पहिला गुलाबजाम पटकन तळून करपेल, म्हणून गॅसची आच कमी ठेवायची आहे. तसेच तेलाच्या प्रमाणात गुलाबजाम तळण्यासाठी टाकायचे आहेत. जास्त प्रमाणात टाकले तर तळायला वेळ लागेल. गोळे टाकल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवायचे, अन्यथा गुलाबजाम कठीण होतील. झाऱ्याच्या मदतीने अलटून पलटून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. 10-12 मिनिटे झालेले आहेत. गुलाबजाम सर्व बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून झालेले आहेत. तळताना सुद्धा मोठ्या आचेवर तळू नका, कारण गोळे बाहेरून तळलेले दिसतात पण आतून कच्चेच राहतील. गरम गरम तळलेले गोळे आता पाकामध्ये घालूयात. पळीने व्यवस्थित हलवून घेऊया. याच पद्धतीने शिल्लक असलेले गोळे तळून पाकामध्ये घालायचे आहेत. गुलाबजाम पाकामध्ये घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अजिबात त्याला चिरा पडलेल्या नाही आहेत किंवा तुटलेला देखील नाही आहे. तसंच त्याला गोल आकार राहिलेला आहे.
हे गुलाबजाम आता पाकामध्ये छान रात्रभर मुरून द्यायचे आहेत, म्हणजे पाक आतपर्यंत जाऊन गुलाबजामुन मऊ आणि ज्युसी होईल. काही टिप्स फॉलो केल्या की ब्रेडचे गुलाबजामसुद्धा छान होतात. असे ब्रेडचे गुलाबजाम तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला आणि घरातील सर्वांना जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लिनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.